नमस्कार. परत एकदा महत्त्वाचं म्हणजे आता दोन कंट्रीबद्दल तर आपण बऱ्याचशा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता तिसरी कंट्री जी आहे ती कंट्री म्हणजे कझाकिस्तान, जी आपल्या भारताच्या एक्झॅक्ट नॉर्थला येते. म्हणजे काश्मीरच्या वरची बाजू जी आहे तर ती कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान यांनी बॉर्डर लागलेली असते आपली चायनाच्या आणि पाकिस्तानच्या थोडंसं वरती गेलं की. तर मेन कझाकिस्तान जी कंट्री आहे ह्या कझाकिस्तान कंट्रीला सुद्धा अतिशय निसर्ग सौंदर्याने ती नटलेली कंट्री आहे. कारण कझाकिस्तानमध्ये जर तुम्ही गेलात तर कझाकिस्तान म्हटलं की तुम्ही अलमाटी हे नाव ऐकलेलंच असेल. तर अलमाटी जे नाव आहे ते अलमाटी म्हणजे तिथली एक सिटी आहे कझाकिस्तानची. आणि त्या कझाकिस्तानच्या सिटीमध्ये आपण गेल्यानंतर कझाकिस्तानची सिटी टूर, त्याच्यानंतर कझाकिस्तानला पण एक खूप चांगलं कोकटूब म्हणून माउंटन आहे. तुम्ही गुगलला पण सर्च केलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. कोकटूब माउंटन आहे, त्याच्यानंतर म्युझियम्स आहे अलमाटीचे. तिथे तुम्हाला हे जे आहे काय म्हणतात त्याला, शॉपिंगसाठी ही खूप स्वस्त कंट्री आहे. कारण ही रशियाच्या बऱ्याचशा चांगल्या गोष्टी तिथं तुम्हाला स्वस्त आणि मस्तमध्ये मिळून जातील तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ST हॉलिडेजचा युनिक पॉईंट जर म्हटलं तर बऱ्याच वेळा तुम्ही जर कंपॅरिझनसाठी जर घेतलं तर तुम्हाला कुठेही अलमाटीच्या टूर्समध्ये कॅरी ऑन कॅनॉल हा दिसणार नाही. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की तुमची टूर महाग आहे, स्वस्त आहे, आम्हाला मार्केटला एवढ्यात मिळते तेवढ्यात मिळते. तुम्ही आवर्जून चेक करा एक मेन साईट सीन, तो म्हणजे कॅरी ऑन कॅनॉन. कॅरी ऑन कॅनॉन जो साईट सीन आहे तो म्हणजे तुम्हाला सांगण्याचं जर म्हटलं आणि त्याच्याबरोबर जो असतो तो कोलसाई लेक, तर तो तुमचा साईट सीन म्हणजे अतिशय इम्पॉर्टंट आणि अतिशय खूप सुंदर साईट सीन आहे की जो साईट सीन फक्त तुम्हाला अमेरिकेमध्ये बघायला मिळतो. दुसरीकडे जगाच्या पाठीवर कुठेही बघायला मिळत नाही ग्रँड कॅनियॉन. आणि ग्रँड कॅनियॉनचे मी तुम्हाला काही पिक्चर्स आता शेअर करतो सो दॅट तुम्हाला थोडीशी आयडिया येऊन जाईल. मी परत एकदा कॅमेरा कॉम्प्युटरकडे फिरवतो माझ्या. तर हा जो ग्रँड कॅनियॉन आहे, ग्रँड कॅनियॉनमध्ये अशा प्रकारचे माउंटन्स आहेत. इथून रिव्हर्स जातात, आतमध्ये तुम्ही ट्रेक करू शकता किंवा गाडीनी पण चक्कर जाऊ शकता. अतिशय ब्युटिफुल ग्रँड कॅनियॉन जो असा आहे, तर हे कुठलीही कंपनी ग्रँड कॅनियॉन देत नाही. आणि हे ST हॉलिडेजच्या एका आपल्या टूरमध्ये हे इन्क्लुडेड आहे. म्हणजे हा एक खूप मोठा USP आहे. आणि हे म्हणजे का, कारण आम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. आमची म्हणजे बेसिकली मी जो अभ्यास करतो तो अतिशय डीप जाऊन अभ्यास करतो. आणि सेम सवय माझ्या टीमला पण आहे. म्हणजे माझ्या अंडरमध्ये जे काम करतात, माझी ऑपरेशनची टीम म्हणा किंवा सेल्सची टीम म्हणा, तर यांना पण तोच अभ्यास करायची सवय. आणि त्याच्यामुळे सगळ्या जणांचं जर का डोकं जर एफर्ट्स लावले तर एक चांगला प्रोडक्ट तयार होतो, जो अलमाटीसारखा प्रोडक्ट तयार झालेला आहे. आणि अलमाटी बरोबर आपण सेम अलमाटीच्या शेजारीच असलेली जी कंट्री आहे उझबेकिस्तान, तर ताश्कंद म्हणून कंट्री आहे. आपल्याला ताश्कंदचं बऱ्याच वेळा नाव ऐकण्यात आलं असेल की ताश्कंदचा करार जो आपला भारत पाकिस्तानच्या कॉम्प्रोमाइजसाठी केलेला गेलेला होता. आणि लाल बहादूर शास्त्रींचं निधन पण ताश्कंदमध्येच झालेलं होतं. तर त्यांची तिथं स्मारक वगैरे आपण आहे, तिथेही आपण व्हिजिट करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताश्कंदमध्ये जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर ताश्कंदमध्ये एक मेन अट्रॅक्शन जे आहे ताश्कंदचं, ते म्हणजे ताश्कंदमध्येही तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी लाईक युरोपसारख्या फील करता येतील. आणि ताश्कंदचा जो काही मेन तुम्हाला हे आहे तो म्हणजे कॅरावॅक आणि शिंबुलॉक माउंटन, जिथे तुम्हाला स्नो बघायला मिळेल. तिथे तुम्हाला केबल कारने जाऊ शकता. त्याला निकनेम स्वित्झर्लंड ऑफ उझबेकिस्तान असं पण म्हटलं जातं. मग कशाला युरोपला एवढं डबल आणि ट्रिबल पैसे घालण्यापेक्षा आपल्या बजेटमध्ये पण बसू शकते. फक्त आपण अलमाटीची सिंगल टूर पण करू शकता, ताश्कंदची सिंगल टूर करू शकता किंवा कंबाईंड टूर पण करू शकतो आपण. त्याच्यानंतर शिंबुलॉक माउंटन बरोबर तुम्हाला ताश्कंदची सिटी टूर जी आहे, तिथे सिटी टूरमध्ये तुम्हाला लाल बहादूर शास्त्री मेमोरियलचं जे आपलं आहे तिथे आपण व्हिजिट करतो. लेनिन स्क्वेअर आहे, बराक खान मद्रास आर्किटेक्चरल म्युझियम आहे. इथे तुम्हाला आर्किटेक्चरल बिल्डिंग्स खूप चांगल्या बघायला मिळतील लाईक युरोपसारख्या, की ज्या वर्षानुवर्ष टिकून आहेत. म्हणजे 400, 500, 600 वर्षापासून त्या टिकून आहेत तुमच्याकडे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ताश्कंद बरोबर आपण समरकंद ही जी टूर आहे ती आपण करतो. आता समरकंद ही एक जी सिटी आहे ही म्हणजे लाईक आपण आपल्या शिवकालीन म्हणूयात किंवा 500, 700, 800 वर्षापासूनची ही सिटी म्हणजे जगप्रसिद्ध बाजारपेठ समजल्या जाते.
म्हणजे भारत किंवा इकडचा ईस्टर्न रिजन आणि इकडचा वेस्टर्न रिजन यांचं जे काही सेंटर पॉईंटसाठी एक खूप मोठी बाजारपेठ आहे ताश्कंद म्हणजे. तर हे ताश्कंद सिटीला आपण बुलेट ट्रेनने जातो. मेन म्हणजे तुम्हाला 500-600 किलोमीटरचं डिस्टन्स जे आहे ते 2-2.5 तासात जातं. आपण ही डे ट्रिप करतो, सकाळी जातो आणि संध्याकाळी परत येतो आपण. तर ताश्कंदमध्ये तुम्हाला ताश्कंद आणि समरकंदची टूर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या टूरला हा भरभरून प्रतिसाद तर येतो, पण आता जी आपण जम्बो टूर लॉन्च केलेली आहे जिच्यामध्ये अझरबैजान बाकू विथ जॉर्जिया विथ अल्माटी आणि विथ ताश्कंद समरकंद अशी ही 18 दिवसाची टूर आहे. आणि तिची कॉस्ट आत्ता ऑफर प्राइस जी आहे ती खूप म्हणजे खूपच कमी आहे, 3,42,999. आणि हीच टूर तुम्ही सेपरेट कंट्री करायला गेला तर 4.5 लाख रुपयाच्या आसपास तुमचं कॉस्टिंग जातं. तर तुम्ही आयदर 1 कंट्री, 2 कंट्री, 3 कंट्री किंवा 4 कंट्री असे सगळे पर्याय आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला अधिक माहिती जर हवी असेल तर आमचे जे काही एक्झिक्युटिव्ह की ज्यांच्या थ्रू तुम्ही व्हिडिओ हा बघण्यात आलेला आहे आपणाला, तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्याकडनं टूरच्या बाबतीत अजून माहिती करून घेऊ शकता आणि कुठली टूर तुम्हाला कशी कम्फर्टेबल आहे त्यानुसार आपण लवकरात लवकर टूरचं बुकिंग कराल ही अपेक्षा आहे. अगदी मनापासून खरंच धन्यवाद. आपण ST हॉलिडेजला इतका बहुमूल्य वेळ दिला आणि ST हॉलिडेजचं जे काही आमचं प्रेझेंटेशन आहे हे अतिशय चांगल्या प्रकारचं तुम्ही समजून बघितलं, आपल्या मित्रमंडळींमध्येही शेअर केलं, त्याबद्दल खरोखर मनापासून आभार.